तर आपण पाहिलं की जो मुंबईचा हल्ला झाला होता त्यावेळी जे मीडियाचं लाईव्ह सुरू होतं त्याचं नुकसान म्हणजे हल्ले करणाऱ्यांना लाईव्ह अपडेट्स मिळत होते आणि त्यानुसार ते आणखी स्ट्रॉंगली त्यांचं काम करत होते. तसंच दुसरं अनेक केसेसमध्ये असं होतं की सबसे आगेच्या चक्करमध्ये अनेक मीडियामध्ये आरोपी जस्ट पोलीस कस्टडीमध्ये आहे आणि त्याचं फोटो वगैरे पब्लिश केला होतो. तर कायदा काय सांगतो की जर एखादा संशयित आहे आणि त्याचा जर फोटो पब्लिश झाला असेल सगळीकडे तर साक्षीदार ज्यावेळेस आरोपीला ओळख परेडमध्ये बघतात तर त्यात आरोपीचे वकील म्हणू शकतात की याचा फोटो मीडियात तू पाहिल्यामुळे त्याला ओळखलं. त्याचा फायदा आरोपीला होऊ शकतो. त्याचप्रमाणे एक समाजाचं जे मत आहे ते समाजाचं एक मत बनत जातं मीडिया ट्रायलमुळे आणि त्याचा परिणाम हा सगळ्यांवर होतो. म्हणजे आरोपी तर समजा जेलमध्ये असतो पण त्याचं खूप जास्त मोबदला किंवा त्याचा खूप जास्त त्रास त्याच्या कुटुंबियांना होत असतो. म्हणजे माझ्यासमोर असंही उदाहरण आहे की त्या महिलेचा पती जेलमध्ये होता आणि हा सगळा मीडिया आणि अशा याच्यामुळे नाव खराब झाल्यामुळे त्या महिलेने सुसाईड अटेम्प्ट केला होता. तर त्यामुळे मीडियाचा हा खूप परिणाम त्यावर होत असतो जो व्हायला नको.